नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. PSI प्री 2013च्या पेपरमध्ये रेल्वेवरती आधारित विचारलेला हा प्रश्न सोडवायचा कसा, तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रश्न आहे, एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे, तर ती रेल्वे 24 मिनिटात किती किलोमीटर अंतर पार करेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर रेल्वेवरचे बहुतांशी प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरत असतो आपण, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र आपण रेल्वेवरचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुतांश वेळा वापरतो. आता इथे आपल्याला अंतर काढायचंय, वेग आणि वेळ आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. मग वेग किती दिलेला आहे, तर 70 किलोमीटर पर आवर दिलेला आहे, म्हणून आपण 70 लिहून घेतले ॲज इट इज. गुणिले आपल्याला वेळ घ्यायचंय, वेळ किती आहे तर 24 मिनिट आहे. मग गुणिले आपण काय केलं 24. आता 70 गुणिले 24 यांचा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे का, तर अजिबात नाही. कारण इथे जर वेग दिलेला आहे तो दिलेला आहे किलोमीटर पर आवर मध्ये आणि इथे वेळ जो दिलेला आहे तो दिलेला आहे मिनिटामध्ये. मग जेव्हा वेग ताशी असतो किंवा किलोमीटर पर आवर मध्ये असतो तेव्हा वेळ सुद्धा हा तासामध्ये असायलाच पाहिजे. मग आता हे मिनिटाचं रूपांतर आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला तासामध्ये करायचं, तर त्याला कसं काय करणार, तर 60ने त्याला भाग देणार, म्हणजे याचं रूपांतर आता 24 मिनिटाचं रूपांतर तासामध्ये झालेलं आहे. ओके, मग आता हे जर सोडवलं आपण तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता हा 0 0 इथं कट होईल. 6ने 24 ला भाग दिला तर 6 एके 6, 6 चोक 24 आणि 7 गुणिले 4 हे अंशात शिल्लक राहिले, त्यांचा गुणाकार 7 चोक किती होईल, तर 28. म्हणजेच काय, तर ती रेल्वे 70 किलोमीटर ताशी वेगानं 24 मिनिटात किती अंतर पार करेल, तर 28 किलोमीटर अंतर पार करेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर सरावासाठी तुम्हाला हा प्रश्न देतो. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.